ए बाळा, फक्त 1 मिनिट थांब. तुला वाटतंय ना, तू खूप काही गमावलं आहेस. ज्यांच्यासाठी मनापासून चांगलं केलंस तेच दूर गेले. ज्यांच्यावर विश्वास ठेवलास त्यांनीच तुला दुखावलं. आणि आता मनात एकच प्रश्न आहे, स्वामी अजून किती सहन करायचं? पण बाळा, झाड जेव्हा फळांनी भरतं तेव्हा त्याच्या फांद्या खाली झुकतात, कारण मोठेपणा गाजवायचा नसतो, तो जगायचा असतो. तुझ्या आयुष्यात जे घडलं ते तुला संपवण्यासाठी नव्हतं, ते तुला शिकवण्यासाठी होतं. काही लोक आले, धडा शिकवून गेले. काही प्रसंग आले, तुला मजबूत करून गेले. आणि काही अश्रू आले जे तुझ्या मनात कमकुवतपणा वाहून घेऊन गेले. ते तुला शिकवण्यासाठी होतं. काही लोक आले, धडा शिकवून गेले. काही प्रसंग आले, तुला मजबूत करून गेले. आणि काही अश्रू आले जे तुझ्या मनात कमकुवतपणा वाहून घेऊन गेले. म्हणून आता मागे वळून पाहू नकोस. जे गेलं ते जाऊ दे, जे तुटलं ते तुटू दे. कारण स्वामी जे काढून घेतात त्याच्या बदल्यात काहीतरी अधिक सुंदर देण्यासाठीच घेतात. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि चालत राहा. कारण तुझ्या आयुष्यातील चमत्कार तुझ्याकडे येण्याच्या वाटेवर आहे.